7 झालेले आहेत आणि मी गाणे ऐकतो. तर जय हिंद जय महाराष्ट्र. तर कशा आहेत सर्व? माझं नाव कुणाल गोसावी, पुणे यांचं स्वागत करतं आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता झालो मी कामावर, केस बोलले म्हणजे पावसचा आता म्हणजे वातावरण खूप वेगळं झालं. तर आता झालो मी आणि वहिनी आणि दादा यायचे बाकी. तर आजचा ब्लॉग असा आहे की मित्रांनो, मी आज चाललो आहे गावी. आता रात्रीची 11:30ची ट्रेन आहे. तिकीट फक्त रत्नागिरीपर्यंत आहे. तर आजचा ब्लॉग असा आहे की मी पहिल्यांदाच गणपतीपुळ्याला दर्शन करायला जातो आहे. तर तुम्ही पण नवीन कोण जात असेल, कोणाला नाही माहीत असेल कसं जायचं आणि कसं यायचं, तर तुम्ही नवीन असेल लाईक सबस्क्राईब करून टाका. आणि आता सध्या बाकी आहे, जरा तयारी पण झालेलीच आहे. तयारी झाली आहे, फक्त आता महिने आणि दादा यायची बाकी आहे. आम्ही जेवून फटाफट जेवून वगैरे आम्ही निघू. तर आपण डायरेक्ट रत्नागिरीला भेटूया, नंतर हवं थोडं मध्ये व्हिडिओ बनवतो. तर चला भेटू नंतर. हॉटेलचं नाव गोरे. शुभ सकाळी मित्रांनो. आज आम्ही आता रत्नागिरीला सकाळी 5:30 वाजता ट्रेन रत्नागिरीला आली. तर आम्ही आता तयारीमध्ये बसतो की तर निघालो आहे. म्हणजे मम्मी पप्पा आता यायचे बाकी रत्नागिरीला, तिथून मग आम्ही निघू. तेव्हा ते फोटो काढतात बघा, तर फोटो काढून तिथे खूप फोटो काढायचे. मग फोटो काढून मस्त मजा करायची. काय चला आपण जाऊया तिकडेच. आता आपण रत्नागिरी जाणार आहोत, तर पप्पा मम्मीला घेऊन नाश्ता करायला घेऊया. चला पुढे बघूया. काय आणू शकतो काही नाही, हवा असेल तर घेऊन येऊ. सरळ होता मम्मी येता चला नाश्ता करूया. बाबा हाय खावरा बघ कसं तोडतो बघ. चला जाऊया गणपतीपुळे. आणि मी मागे बसले, पप्पा मम्मी पण आले, दादा पुढे बसलाय. का बघूया नजारा, मस्त वाटतं एकदम. माहिती ताईने काल मला पण
खूप गर्दी चला माहिती पुढे. काल आम्ही आलो ना खूप डायरेक्ट गर्दी. गणपतीपुळेला भेटूया. म्हणजे आमची सीट होती. आपण गणपतीपुळेला पोचलो आणि मस्त वाटतं एकदम. ती चप्पल काढायला लागणार. चप्पल काढून मग चपले पिशव्या बघ. ते तुम्ही इथे काय घेताय? हो मावशी घ्यावे बाय. गणपतीपुळेला आलो आम्ही. आतमध्ये परवानगी नाही आहे मोबाईलशिवाय. कॅमेरा पण नाही. खूप चांगलं आहे ते. ते ऊन खूप आहे. पाय भाजले माझे. मिनटं तर मित्रांनो गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप मस्त आहे. आणि फक्त आतमध्ये काय आहे फक्त मोबाईल वापरू नाही शकत आणि परवानगी नाही आहे. खूप चांगलं आहे. तर तुम्ही या मस्तपैकी. आणि कसं यायचं कसं नाही ट्रेनने यायचं. ट्रेननं उलटं चांगलं पडेल तुम्हाला आणि तिथून तुम्ही एक ट्रॅव्हल करू शकता. तसं आम्ही पण ट्रॅव्हल केलं आहे. तुम्हाला मी नंबर टाकेल. तुम्ही कॉल करू विचारू शकता. मस्त वाटतं एकदम बीच. तुम्ही बघू शकता. ते सगळं रायडिंग मिडिंग पण आहे. ते सगळे फोटो बिटो काढायला तयार झाले. बघा चला आता आपण चाललो आहे प्राचीन कोकण. तर तिकडे जाऊया आपण. तर इथूनच रस्ता आहे. इथून आतून एंटर केलं की यायचं इथून. इथून आता किती चालावं लागेल माहीत नाही आता. हो इथे लिहिलं आहे. मी आता गेलेलो जेवायला. जेवण छान होतं. आम्ही जेवलो काय नॉनव्हेज सुरमई थाळी आणि वेस्ट राईस बस.
इथे तिकीट आहे, तिकीट काउंटर आहे, तर तिकीट काढू शकतात. 50 तिकीट आहे. आतमध्ये जाताना मोबाईल अलाउड नाही, जाऊन बघूया कसं आहे. हो माणूस मित्रांनो, आम्ही प्राचीन कोकण बघितलं, खूप चांगलं आहे. आणि प्राचीन कोकण म्हणजे ती माहिती सांगतात, तुम्ही ते ऐका. कारण काय माहिती आहे, कोकणमध्ये कसं व्हायचं, कसं राहत होते आणि कसं ते जेवण बनवते, ते सगळं माहिती सांगतात. तर मी आहे एकदा इकडे आणि आम्ही पण आलेलो होतो. आणि फक्त तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचा असेल, फोटो काढायचा असेल, तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन तुम्ही फोटो काढू शकता. तर चला आपण जाऊया आता. अरे चला जाऊया. प्राचीन कोकणमध्ये असं ते दाखवतं, खूप चांगलं बनवलं आहे. तर मित्रांनो, पाहिलात की ना माझा ब्लॉग, तुम्हाला आवडलाच असेल. पण मी ना थोडा व्हिडिओ काढला आहे, म्हणजे जास्त एकदम चांगला व्हिडिओ न काढला. जास्त 14 किंवा 15 मिनटाचा व्हिडिओ आहे. आम्ही जास्त नाही फिरलो. प्राचीन कोकण, गणपतीपुळे हे मी याच्यासाठीच ब्लॉग बनवला होता. खरं तर मला माझ्या मे महिन्यामध्ये तो व्हिडिओ बनवला होता, कारण आमच्या गावीमध्ये होमाचा कार्यक्रम होता आणि आज दशावतार नाटकचं हे पण आहे, दशावतार नाटक पण आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला. आणि मेन म्हणजे तुम्हाला प्राचीन कोकणमध्ये तुम्हाला माहिती भेटेल, प्राचीन कोकणमध्ये काय माहिती आहे, म्हणजे कसं कोकण होतं, कसं जेवण बनवते, कसं घरं बांधली, हे सगळं तुम्हाला सांगणार त्याच्यामध्ये. तुम्ही तिथे जाऊन बघा, खूप चांगलं आहे. आणि मी आजचा ब्लॉग इकडेच संपवतो. तुम्हाला पुढच्या भागात भेटतो मी. तर चला भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय.